भाजपचे केंद्रीय गृहमंत्री जे आहेत देशाचे अमित शहा काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते आणि भाजपला कुबड्या नाही तर स्वबळाची भाषा दिली। अर्थात 2 दिवसातच सोलापूरमध्ये सगळीकडे स्वबळाचीच भाषा आता दिसू लागली। याचं कारण म्हणजे मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या समर्थक माजी आमदारांना मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश करण्याचं काम सोलापूर जिल्ह्यातले नेते यांनी केलेलं आहे। पालकमंत्री आणि इतर सर्व प्रमुख नेते आपल्याबरोबर आहेत। सोलापूरचे पालकमंत्री पहिल्यांदा आहेत जयकुमार गोरे, आपण त्यांना बोलूयात की मुळात भाजपला पहिल्यांदा मित्रपक्षाचे सगळे आमदार घ्यावेसे याचं कारण काय वाटतं? मला वाटतं असं कुठलं कारण असायचं काही कारण नाही। ज्या माजी आमदार महोदयांनी भारतीय जनता पक्षासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या मतदारसंघाचा भागाचा विकास आम्ही करू शकतो हा विश्वास त्यांना वाटला, म्हणून त्यांनी ती इच्छा व्यक्त केली। त्या इच्छेतून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश घेतलेला आहे आणि मला वाटते प्रत्येकानं आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। जसा तो अजितदादांना आहे, तसा आदरणीय देवेंद्रजींना आहे, तसाच तो आदरणीय एकनाथ शिंदेजींना आहे। त्यामुळे आपापल्या पक्षाचा विस्तार करणं आपली जबाबदारी आहे। त्या भावनेतून प्रत्येक पक्ष आपला विस्तार करत असतो। पण आज या ठिकाणी मी मनापासून आदरणीय राजन पाटील असतील, आदरणीय यशवंतरावजी माने असतील आणि खास करून बाळ्याचे आमचे वजनदार नेते आदरणीय बबनदादा आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील, या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करेन। आणि आपण पाहताय की ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आणखीन विस्ताराची आवश्यकता होती, किंबहुना आणखीन ताकद वाढवण्याची आवश्यकता होती, येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून बघतो आपण की आज खूप मोठी शक्ती आज भारतीय जनता पक्षामध्ये सामान्य झालेली आहे। आणि त्यातून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसेल। बरं, हे सगळं करत असताना मुळात आपल्याकडे गोडवा आहे पण दुसरीकडे कटुता निर्माण होणार नाही मित्रपक्षामध्ये? अजित पवार असं काहीच नाही। आपण बघत असाल की माझ्या विरोधात निवडणूक लढवलेल्या अनेक लोकांना अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्यांनी प्रवेशही काही लोकांचा घेतला, आम्ही त्याला कुठं विरोध केलेला नाही। त्यामुळं आपण सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की ह्या कुणासाठी नाही आहे, तो भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलेल्या लोकांना आपल्या विचारात सहभागी करून घेण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतलेला आहे आणि त्यातून ह्या जवळ 3 माजी आमदारांचा प्रवेश आज झालेला आहे। आणखीन काही लोकांचा प्रवेश येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला झालेला दिसेल आणि जुन्या नव्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन भारतीय जनता पक्ष एक मजबूतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाईल आणि त्या अनुषंगानं आपली ताकद जिल्ह्यामध्ये वाढली पाहिजे आणि त्या संस्थावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे, अशा पद्धतीच्या व्यूहरचनेतून आज आम्ही या लोकांना सोबत घेतलेला आहे। पक्षप्रवेश करत असताना वारंवार सांगितलं जात होतं की सन्मान राखला जाईल, मुळात तिकडे सन्मान नव्हता म्हणून जास्त अस्वस्थता या सगळ्या नेत्यांमध्ये होती। मला वाटतं माझ्यापेक्षा ज्यांनी प्रवेश केला ती लोक याची माहिती अधिकची देतील, त्यांनी दिलेली पण आहे, त्यामुळं त्याच्यावर बोलणं मला उचित वाटत नाही। परंतु मी सांगेन की जी लोक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेली आहेत त्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आणि जुन्या लोकांचा सन्मान राखण्याची जबाबदारी नेतृत्वाची आहे। नेतृत्वाने आश्वस्त केलेलं आहे की जुन्या नव्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला संघटनवाढीचं काम करायचं आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। आणि मी खात्रीनं पुन्हा एकदा सांगेन, खास करून आज बघितलं असेल की मान खटावमधल्या तर दोन्ही राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनीच प्रवेश केलेला आहे, त्यासोबत अनेक नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे, अनेक माजी सभापतींनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे हा ओघ फक्त या 2 जिल्ह्यापुरता मर्यादित नाही आहे, हा ओघ पूर्ण महाराष्ट्रातनं भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा ओघ आपण बघतो। याला कारण आहे आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व, त्यांनी विकासाकडे महाराष्ट्राला घेऊन जात असताना प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा जो संकल्प केलेला आहे त्याचा हा परिणाम आपण सगळेजण पाहतोय। सोलापूरच्या राजकारणामध्ये पडद्यामागची खेळी करणारे सचिन कल्याण शेट्टी सुद्धा आहेत, काय कशामुळे इतकी समोर अस्वस्थता आहे की जी तुम्ही कॅप्चर करू पाहताय? जिल्ह्याच्या राजकारणात माननीय आमचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊनी आता ह्या सगळ्यांना पक्ष विस्ताराची भूमिका ही नैसर्गिक आहे आणि हे करत असताना पक्ष नेतृत्व जे सांगतं आणि पालकमंत्री साहेब जे सांगतात आणि त्यांच्या मनात जे आहे ते काम करणं आमचं सगळ्यांचं काम आहे। आणि नवीन नेते जे आता यायला आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्या सगळ्यांना चांगली न्यायाची भूमिका घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये भाजप पूर्ण स्वबळावर जिल्हा परिषद लढवेल आणि काबीज करेल।
या सगळ्या इतकं पक्षप्रवेशानंतर मी 2 दिवसापूर्वी मीडियाला त्याच पद्धतीने सांगितलं, आमची स्वबळावर लढण्याची 100% तयारी आहे, पूर्ण झालेली आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री महोदय हे दोघेही जे निर्णय घेतील ते आम्हाला बांधील राहील. पण आमची तयारी पूर्ण तयारी. मी तुम्हाला आपण अगोदरच सांगितलं की ज्या ठिकाणी आमची युती होणं शक्य आहे त्या ठिकाणी युती होईल, ज्या ठिकाणी युती होणं शक्य नाही त्या ठिकाणी आम्ही वेगळं लढू. परंतु आफ्टर इलेक्शन आम्ही सगळेजण सोबत येऊन जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जाऊ. धन्यवाद. व्हिडिओ अरुण पेडणेकर सर.